यानंतर बातमी नाशिकमधून. नाशिकच्या संदीप फाउंडेशनच्या कॅम्पसमधील वसतिगृहात नमाज पठण करण्यात आले. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून सामूहिक नमाज पठणावर आक्षेप नोंदवला गेलाय. संदीप फाउंडेशनमध्ये हिंदू सणांना बंदी, मात्र मुस्लिम सणांना परवानगी कशी, असा सवाल उपस्थित केला गेलाय. प्रशासनाने गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची हिंदुत्ववादी संघटनांनी मागणी केली आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ते निषेध करण्यासाठी संदीप फाउंडेशनमध्ये सामूहिक हनुमान चालीसाही म्हणणार आहेत. सामूहिक नमाज पठणावर आक्षेप घेतल्यानंतर काय कारवाई होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिक्षण संस्था आपल्या सर्वांना माहितीच असेल, नाशिक शहरातील मैरवणी गावातील ही शिक्षण संस्था आहे. शिक्षण संस्थेच्या आवारात शैक्षणिक शिस्त हवी की धार्मिक आखाडा पाहिजे. संदीप फाउंडेशनमध्ये जे काही सामूहिक नमाज पठण सुरू आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ही घटना अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे कॉलेजचं वातावरण बिघडत आहे. प्रशासनाने यावर तात्काळ कठोर कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा परिणामांना सामोरं जावे लागेल. आमची सकल हिंदू समाजाकडून नाशिककरांना विनंती आहे का आज 12 वाजता सकल हिंदू समाजाकडून व सर्व कॉलेजच्या युवा युवतींकडून सामूहिक हनुमान चालीसा पठण करणार आहोत. तरी सर्व युवा युवतींनी जास्तीत जास्त संख्येने 12 वाजता संदीप फाउंडेशन कॉलेज या ठिकाणी पोहोचावे हीच नम्र विनंती. जय श्रीराम, जय शिवराय.